कडक उन्हातही वादळी पाऊस झोडपणार, कोणत्या भागांना हवामान विभागाचा अलर्ट। मे महिन्याची सुरुवात कडाक्याच्या उन्हाने पाहायला मिळाली असतानाच येत्या काही दिवसांमध्ये पुन्हा एकदा वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलाय। महाराष्ट्रात यंदा रेकॉर्ड ब्रेक उन्हाळा पाहायला मिळतोय। उष्णतेमुळे विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात अंगाची लाही लाही होतीये। अशातच आता हवामान विभागाने वादळी पावसाची शक्यता येत्या काही दिवसांमध्ये वर्तवली आहे। 3 तारखेपासून म्हणजेच रविवारपासून महाराष्ट्रात पुन्हा एकदा वादळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। आयएमडीने जारी केलेल्या इशाऱ्यानुसार विदर्भात जिथे उष्णतेचा ऑरेंज अलर्ट होता, जिथे तापमानाचा पारा 40शी पार गेला होता, तिथेच आता वादळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। आयएमडीने जारी केलेल्या मॅपनुसार कोणत्या भागांना अलर्ट देण्यात आले तेही पाहू। 1 तारखेला महाराष्ट्रात फक्त यवतमाळ आणि चंद्रपूरमध्ये येलो अलर्ट देण्यात आलाय। या भागांमध्ये उष्णतेची लाट असेल, बाकी भागांमध्ये उष्णतेची लाट नसेल आणि पावसाचाही इशारा देण्यात आलेला नाहीये। 1 तारखेला तापमानात इतकी वाढ दिसणार नाही असंच या पहिल्या इमेजवरून दिसतंय। 2 तारखेला महाराष्ट्रात फक्त नागपूरमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय। नागपूरमध्ये तापमानात वाढ होऊ शकते, बाकी कुठल्याच जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने इशारा दिलेला नाहीये किंवा अलर्ट जारी केला नाहीये। पण 3 तारखेपासून मात्र महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। 3 तारखेला कोणत्याच जिल्ह्यामध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला नाहीये, म्हणजेच 3 तारखेपासून तापमानात घट होऊन वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। 3 तारखेला वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली या विदर्भातील जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। विजांसह पाऊस या भागांमध्ये बरसू शकतो असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय। त्यानंतर 4 तारखेला सुद्धा विदर्भातील जवळपास सगळ्याच जिल्ह्यांमध्ये म्हणजे नागपूर, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। 4 तारखेला सुद्धा उष्णतेच्या लाटेचा इशारा कुठेच देण्यात आलेला नाहीये। 5 तारखेला सुद्धा विदर्भामध्ये अमरावती, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या भागांमध्ये वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। 5 तारखेला सुद्धा या भागांमध्ये विजांसह पाऊस पडेल। तापमानात 5 तारखेला ही घट असेल, कुठेच उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलेला नाहीये। त्याच्यामुळे 3 तारखेपासून ते 5 ते 6 तारखेपर्यंत महाराष्ट्रात तापमानात घट पाहायला मिळेल आणि वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। सध्या महाराष्ट्रात रेकॉर्ड ब्रेक उन्हाळा पाहायला मिळेल असा अंदाज हवामान विभागाने आधीच वर्तवला होता। पण या कडक अशा उन्हासोबत मध्येच पाऊस सुद्धा हजेरी लावतोय। एप्रिल महिन्यापासूनच कडक अशा उन्हामध्ये अनेक वेळा पावसाने हजेरी लावलेली आपण पाहिलेली आहे। आता मे महिन्याची सुरुवात रेकॉर्ड ब्रेक उन्हाने झाली असली तरी सुद्धा येत्या काही दिवसांमध्ये पुन्हा एकदा हा वादळी पाऊस महाराष्ट्राला झोडपेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय। तुमच्या भागात सध्या काय परिस्थिती आहे, तिथे कशा प्रकारचं वातावरण आहे हे कमेंटमध्ये सांगा। लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका।